त्या ठिकाणी कशाच्या आधारावरती त्या ठिकाणी पाडल्या जातात हे सगळ्यात पहिलं महत्वाचं त्या ठिकाणी बघूया आपण. तर ह्या जैव इंधनाच्या पिढ्या ज्या आहेत, त्या जैव इंधनाच्या पिढ्या मूळतः त्या ठिकाणी 3 गोष्टीवरती त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. त्यासाठी 3 गोष्टी त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात जैव इंधनाच्या पिढ्यासाठी. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जी विचारात घेतली जाते ती जैव वस्तुमानाचा स्रोत कोणता आहे, म्हणजे सोर्स कुठला आहे ते जैव वस्तुमानाचा. त्यानंतर दुसरी जी आहे ती अपारंपरिक ऊर्जा म्हणून त्याच्या काही मर्यादा आहेत का, लिमिटेशन्स काय आहेत त्याचे, हे एक विचारात घेतलं जातं. आणि तिसरी म्हणजे त्याच्या वस्तुमानापासून इंधन मिळवण्यासाठी कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो किंवा तंत्रज्ञानाची प्रगती काय आहे, ह्याच्या आधारे त्या ठिकाणी काय केलेली आहेत की ह्या जैव वस्तुमानाच्या जैव इंधनाच्या एकूण किती पिढ्या केलेली आहेत की 4 पिढ्या केलेली आहेत, बरोबर. आता तुमचं त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं महत्वाचं कन्फ्युजन आहे की पहिलं जनरेशन त्या ठिकाणी खाद्य आहे का अखाद्य आहे, बरोबर. तर काही जण म्हणले की अखाद्य आहे, नागेश म्हणला खाद्य आहे. आता नक्की कुणाचं बरोबर मानायचं. तर आता बघूया. आता तर पहिल्या पिढीतील जैव इंधन जे आहे ते पहिल्या पिढीतील त्या ठिकाणी जैव इंधन पारंपरिक जैव इंधन त्या ठिकाणी असं म्हटलं जातं, त्याला कन्व्हेन्शनल बायोफ्युएल असं म्हणतात. त्याचं पारंपरिक जैव इंधन असं संबोधतात. तर कशापासून ते बनलेलं आहे, तर शर्करा म्हणजे शुगर, त्याचबरोबर स्टार्च, खाद्यतेल यापासून काय केलेली आहेत की बनलेली आहेत त्यासाठी. तर 3 प्रक्रियेने त्या ठिकाणी तयार केलं जातं, किण्वन, ऊर्ध्वपातन, ट्रान्सइस्टरिफिकेशन प्रक्रियेने त्या ठिकाणी तयार केलं जातं त्यासाठी. तर हे जे आहे पहिल्या पिढीतील जैव इंधन हे खाद्यान्नापासून त्या ठिकाणी तयार केलं जातं. म्हणजे खाद्यपदार्थ जे आहेत आपले खाद्यान्न म्हणून जे आपण वापरतो, तर त्या खाद्यान्नापासून त्या ठिकाणी काय केलं जातं की पहिल्या पिढीतील जैव इंधन तयार केलं जातं त्यासाठी. तर किण्वन असेल, ऊर्ध्वपातन असेल किंवा ट्रान्सइस्टरिफिकेशन असेल, यापासून काल आपण बायोडिझेल शिकत असताना आपण ट्रान्स इस्टरिफिकेशन त्या ठिकाणी बघितलेलं होतं सगळं पूर्णपणे. तर ह्या 3 प्रक्रियेनं त्या ठिकाणी तयार केलं जातं. तर किण्वन किंवा ऊर्ध्वपातन प्रक्रियेनं इथेनॉल तयार केलं जातं. काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ब्युटेनॉल, प्रोपेनॉल सुद्धा काय केलं जातं की तयार केलं जातं. म्हणजे इथेनॉल पण तयार होतं, ब्युटेनॉल तयार होतं, प्रोपेनॉल सुद्धा तयार होतं. आणि ट्रान्स एस्टरिफिकेशन प्रक्रियेद्वारे त्या ठिकाणी काय होतं की बायोडिझेल तयार केलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या पिढीतील जैव इंधन कुणाकुणाला म्हणता येईल, तर इथेनॉल पहिल्या पिढीतलं जैव इंधन आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात ब्युटेनॉल, प्रोपेनॉल आणि बायोडिझेल ही त्या ठिकाणी काय आहेत की पहिल्या पिढीतील त्या ठिकाणी काय की जैव इंधन म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला ओळखतो सगळे त्यासाठी. तर ह्याच्या मर्यादा काय आहेत ह्या पहिल्या पिढीच्या, तर निर्मितीसाठी वापरलं जाणारं जैव वस्तुमान जे आहे ते खाद्यान्न आहे. कुठलं खाद्यान्न आहे, तर मक्याचा वापर केला जातो, ऊसाचा वापर केला जातो, शर्करा खताचा वापर केला जातो. आणि ह्या वापरामुळे त्या ठिकाणी काय की किंमत वाढीचा त्या ठिकाणी धोका असतो. अन्नधान्याच्या किमती त्या ठिकाणी वाढू शकतात. जर अल्कोहोलसाठी जर हे अन्नधान्य वापरायला लागले तर अन्नधान्याची किमती त्या ठिकाणी काय होऊ शकतात की वाढू शकतात. त्याचबरोबर दुसरा धोका जो असतो तो दुसरा धोका त्या ठिकाणी काय असतो की जैवविविधतेला त्या ठिकाणी धोका असतो. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस त्या ठिकाणी एखाद्या वस्तूला भाव मिळायला सुरुवात होतो किंवा एखाद्या गोष्टीची मागणी वाढते, तर त्यावेळेस त्याच वस्तूची त्या ठिकाणी लागवड त्या ठिकाणी काय होते की जास्त केली जाते. आणि ह्याच्यामुळे त्या ठिकाणी काय येते की जैवविविधता त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकते. म्हणजे बायोडायव्हर्सिटी जी असते क्रॉप मध्ये, तर ती बायोडायव्हर्सिटी त्या ठिकाणी धोक्यामध्ये त्या ठिकाणी येऊ शकते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट त्या ठिकाणी हे ऊस असेल तर ऊसासाठी पाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लागतं. तर काही प्रदेशात पाण्याबाबत त्या ठिकाणी स्पर्धा निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर यासाठी त्या ठिकाणी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन लागते, जमिनीची आवश्यकता असते. लागवडीसाठी जमीन आवश्यक आहे. आणि हरितवायूचं उत्सर्जन कमी करण्यामध्ये यांची भूमिका कशी आहे की मर्यादित आहे, तसं जर विचारात केलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हरितवायू त्या ठिकाणी उत्सर्जन कमी करतात असं नाही आहे ते आहे. तर हे आपलं त्या ठिकाणी काय की पहिल्या पिढीतील जैव इंधन त्या ठिकाणी झालं. त्यात लक्षात ठेवण्याच्या गोष्टी त्या ठिकाणी काय की ह्याला कन्व्हेन्शनल बायोफ्युएल असं म्हणायचं,
पारंपरिक जैव इंधन असं म्हणतात. कशापासून तयार केलं जातं? शर्करा, स्टार्च आणि खाद्यतेल यापासून. कुठल्या प्रक्रियेने तयार केलं जातं पहिल्या पिढीमध्ये? किण्वन, ऊर्ध्वपातन आणि ट्रान्सइस्टरिफिकेशन या 3 प्रक्रियेचा त्या ठिकाणी वापर केला जातो. आणि किण्वन आणि ऊर्ध्वपातन प्रक्रियेनं काय केलं जातं? इथेनॉल, काही प्रमाणात ब्युटेनॉल आणि प्रोपेनॉल तयार केलं जातं. आणि ट्रान्सइस्टरिफिकेशन प्रक्रियेद्वारे काय केलं जातं की बायोडिझेल त्या ठिकाणी तयार केलं जातं. मर्यादा जी आहे याची, तर ती मर्यादा आपल्याला काय सांगता येते की त्या ठिकाणी खाद्यान्न पासून त्या ठिकाणी जी निर्मिती केली जाते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ह्या खाद्यान्नाच्या किमती वाढण्याचा त्या ठिकाणी धोका आहे. जैवविविधतेला त्या ठिकाणी धोका पोहोचू शकतो. पाण्याबाबत स्पर्धा निर्माण होऊ शकते. त्यानंतर लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावरती जमिनीची आवश्यकता असते आणि हरितगृह वायूचं त्या ठिकाणी प्रमाण कमी करण्यात किंवा उत्सर्जन कमी करण्यामध्ये म्हणजे मर्यादित ह्यांची काय की भूमिका त्या ठिकाणी आहे इतिहासाची. आता दुसऱ्या पिढीतले जे आहे, तर दुसऱ्या पिढीतील जैव इंधन जे आहे 2G त्याला म्हणतो आपण. पहिल्या पिढीला 1G म्हणतो, दुसऱ्याला 2G म्हणतो, सेकंड जनरेशन, फर्स्ट जनरेशन. तर दुसऱ्या पिढीतलं जे आहे तर ते काय केलं जातं की बिगर खाद्य जैव वस्तुमानापासून त्याची निर्मिती केली जाते. मग ते बिगर खाद्य जैव वस्तुमान कुठलं आहे? तर लाकूड आहे, सेंद्रिय टाकाऊ पदार्थ आहेत, टाकाऊ अन्न आहे आणि विशिष्ट जैव वस्तुमानाच्या वनस्पती सुद्धा त्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये. तेच आहे. आणि ह्याच्यापासून त्या ठिकाणी काय केलं जातं की त्याची निर्मिती केली जाते. तर कालच आपण त्या ठिकाणी ते बघितलेलं होतं. त्या ठिकाणी इथेनॉलची निर्मिती करत असताना त्या ठिकाणी काय की हे बघितलेलं होतं. तरी मी त्या ठिकाणी आज जरा त्याला रिपीट देतो, कारण काल बरीच जण त्या ठिकाणी नव्हतं, तर माझ्याकडून रेकॉर्डिंग करायचं पण निम्म्यातूनच मी काय केलं की रेकॉर्डिंग केलेलं होतं. तर कुठल्या प्रक्रियेने त्या ठिकाणी हे केलं जातं हे दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथेनॉलचं प्रोडक्शन त्या ठिकाणी हे म्हटलेलं होतं. जैव वस्तुमानाचं कशामध्ये रूपांतर केलं जातं? द्रवरूपी इंधनामध्ये केलं जातं. यासाठी कुठले पदार्थ वापरले जातात की शर्करायुक्त सामग्री वापरली जाते. हे बघा, पहिल्या पिढीत त्या ठिकाणी बघितलं आपण ऊस, मळी, बगॅस, शर्करा कंद, रताळे, बटाटे, फळाचा रस, ज्वारी हे सगळे काय ते खाद्यपदार्थ आहेत, बरोबर. आणि हे खाद्यपदार्थ असल्यामुळे त्या ठिकाणी पहिल्या पिढीची मर्यादा काय की खाद्यान्न वापरल्यामुळे याच्या किमती त्या ठिकाणी काय होऊ शकतात की वाढू शकतात. येतेच आहे. त्यानंतर दुसरं स्टार्चयुक्त पदार्थ आहेत रताळे, मका, गहू, बाजरी, ओट, ज्वारी, तांदूळ आणि बटाटा आहे. त्यानंतर यातलं मका आणि रताळे त्या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. 11.7 किलोग्रॅम त्या ठिकाणी मका किंवा रताळ्यापासून 7 लिटर इथेनॉल त्या ठिकाणी मिळतं. आता हे लिग्नोसेल्युलेटिक मटेरियल जे आहे, तर त्याच्यामध्ये काय येतो की लाकूड कृषी कचरा येतो. आता हे स्टार्चयुक्त पदार्थ असतील किंवा शर्करायुक्त त्या ठिकाणी पदार्थ असतील, हे काय झाले की हे पहिल्या पिढीमध्ये त्या ठिकाणी वापरले जात होते. आता या दुसऱ्या पिढीमध्ये त्या ठिकाणी लिग्नोसेल्युलोसिक मटेरियल त्या ठिकाणी वापरलं जातं. त्याच्यामध्ये लाकूड येतो, कृषी कचरा येतो, उत्पादन कमी आहे. 1 टन सामग्रीपासून 409 लिटर अल्कोहोल त्या ठिकाणी काय होतं की निर्माण होतं. 3 प्रक्रियेतून त्याला जावं लागतं, हायड्रोलिसिस, फर्मेंटेशन आणि रिकव्हरी मधून त्या ठिकाणी. तर ह्याच्यावर अधिक संशोधन कोण करत आहे? IIT मुंबई करताना त्या ठिकाणी दिसत आहे इतिहासात. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी तुम्हाला रिॲक्शन दाखवलेली होती ती कसं त्या ठिकाणी हे होतंय ते. जे बघा, वनस्पतीतलं सेल्युलोज जे आहे तर त्याचं परिवर्तन हेक्झोज मध्ये होतं. हेक्झोजचं ग्लुकोज आणि ग्लुकोजचं इथेनॉल मध्ये होतं. त्यानंतर हेमिसेल्युलोजचं हेक्झोज मध्ये होतं. हेक्झोजचं ग्लुकोज किंवा गॅलेक्टेज मध्ये होऊन त्या ठिकाणी डायरेक्ट इथेनॉल मध्ये, फ्रक्टोज आणि मॅनोज मध्ये होऊन. त्यानंतर हेमिसेल्युलोजचं पेंटोज मध्ये पण होतं, झायलोज, आर्बिनोज आणि परत इथेनॉल होतं. त्यानंतर स्टार्चचं हेक्झोजेस मध्ये होतं, ग्लुकोज आणि परत त्या ठिकाणी काय होतं की इथेनॉल मध्ये त्या ठिकाणी परिवर्तन होतं. इतिहास आहे. तर हे त्या ठिकाणी काय की इथेनॉल प्रोडक्शन मी त्या ठिकाणी काय केलं होतं की काल मी तुम्हाला थोडक्यात काही सांगितलेलं होतं इतिहास आहे.
तर परत आता आपल्या त्या ठिकाणी जाऊया इथे. तर हे दुसऱ्या पिढीमध्ये जे आहे ते दुसऱ्या पिढीमध्ये त्या ठिकाणी काय की जे जैव इंधन वापरलं जातंय तर ते काय केलं जातंय की लाकूड, सेंद्रिय टाकाऊ पदार्थ, टाकाऊ अन्न आणि विशिष्ट जैव वस्तुमानाच्या वनस्पती त्या ठिकाणी वापरल्या जातात. तर आपल्याकडे जर बघायचं झालं तर त्या ठिकाणी सुबाबळेचा त्या ठिकाणी वापर करायला सुरुवात केलेली आहे. सुबाबळेच्या लागवडीसाठी त्या ठिकाणी सरकार आता मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करायला लागलेला आहे की त्याच्यामध्ये त्याच्यापासून त्या ठिकाणी काही जैव इंधन त्या ठिकाणी काय करता येते की निर्मिती करता येते त्यासाठी. तर दोन प्रक्रियेचा त्या ठिकाणी वापर केला जातो. रासायनिक औष्णिक प्रक्रिया हे मागे त्या ठिकाणी आपण बघितलेलं होतं बघा, त्या ठिकाणी कचऱ्यापासून त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती बघत असताना प्रोडक्शन गॅस त्या ठिकाणी प्रोड्युसर गॅस निर्माण होतो. तर इथं जे आहे ते इथं सिन गॅस निर्माण होतो. सिन गॅस पण आपण त्या ठिकाणी कोळशामध्ये त्या ठिकाणी बघितलेला होता, बरोबर. तर कृषी कचरा आणि वन कचरा याचं हळूहळू जलन करून काय केला जातो की सिन गॅस निर्माण केला जातो. सिन गॅस मध्ये काय काय असतं, कार्बन मोनॉक्साईड असतो, हायड्रोजन असतो आणि हायड्रोकार्बन असतो. तर त्या हायड्रोजनचा काय केला जातो की इंधन म्हणून त्या ठिकाणी वापर केला जातो आणि हायड्रोकार्बन जे आहे ते हायड्रोकार्बन काय केले जातात की गॅस ऑइल मध्ये मिक्स केले जातात ऍज ऍडिटिव्ह म्हणून. गॅस ऑइल म्हणजे काय, कोण सांगेल गॅस ऑइल कशाला म्हणायचं? उत्तर द्या. गॅस ऑइल आणि ऍडिटिव्ह म्हणजे काय? नागेश उत्तर दे, काल मी तुझी आठवण काढलेली होती, नव्हता तू? नाही माहित सर. आणखी कोण सांगेल गॅस ऑइल आणि ऍडिटिव्ह म्हणजे काय? एकालाही माहित नाही? तर गॅस ऑइल जे आहे ते गॅस ऑइल म्हणजे त्या ठिकाणी कसं आहे की एक डिझेलचाच प्रकार आहे आणि त्याला काय म्हटलं जातं की रेड डिझेल असं म्हटलं जातं. जे कन्स्ट्रक्शन मशिनरी वगैरे जे आहेत का नाही तर त्यासाठी ह्या रेड डिझेलचा काय केला जातो की वापर केला जातो. आणि ऍडिटिव्ह म्हणून त्या ठिकाणी हायड्रोकार्बन त्याच्यामध्ये काय वापरले जातात तर त्याचा ऑक्टेन नंबर वाढावा म्हणून त्या ठिकाणी ऍडिटिव्ह म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं की हायड्रोकार्बन मिक्स केले जातात. ऍडिटिव्हचं कामच असतंय म्हणजे इफिशियन्सी वाढवणं, ऑक्टेन नंबर वाढवून त्या ठिकाणी काय करते की ऍडिटिव्ह नेहमी इफिशियन्सी वाढवत असते त्या इंधनाची त्यासाठी. तर गॅस ऑइल हा डिझेलचा प्रकार आहे आणि त्याला त्या ठिकाणी काय की रेड डिझेल असं म्हटलं जातं त्यासाठी. दुसरी जी पद्धती आहे ती जैव रासायनिक पद्धती आहे. या जैव रासायनिक पद्धतीमध्ये काय केलं जातं की विशिष्ट पिकाचा वापर केला जातो. किण्वन प्रक्रियेनं त्या ठिकाणी इथेनॉलची निर्मिती केली जाते आणि हे जे इथेनॉल आहे ते इथेनॉल कशामध्ये ब्लेंड केलं जातं, पेट्रोलमध्ये त्या ठिकाणी ब्लेंड केलं जातं इथेनॉल सगळं. त्यानंतर फायदे जर ह्याचं बघितलं तर काय सांगता येतं की अन्न पिकाचा त्या ठिकाणी वापर केला जात नाही ह्याच्यामध्ये. बिगर खाद्य पिकांचा त्या ठिकाणी बिगर खाद्यान्नाचा त्या ठिकाणी वापर करून ह्याची निर्मिती केली जाते. पहिल्या पिढीपेक्षा अधिक ऊर्जा उत्पादन त्या ठिकाणी मिळतं त्यासाठी दुसऱ्या पिढीमध्ये. त्यानंतर पडीक किंवा हलक्या प्रतीच्या जमिनीवरती पीक घेता येतं याचं या जैव वस्तुमानाचं. आणि त्यानंतर जमीन वापराचे स्पर्धा होण्याचा धोका आहे याच्यामध्ये. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल की याला जर मागणी वाढली तर त्या ठिकाणी पिकाखालची जमीन सुद्धा लोक त्या ठिकाणी काय करतील की ह्याच्यासाठी वापरू शकतील. त्याच्यामुळे जमीन वापरामध्ये त्या ठिकाणी स्पर्धा होण्याचा त्या ठिकाणी काय की धोका आहे याच्यामध्ये येते. तर हे दुसऱ्या पिढीतले त्या ठिकाणी जैव इंधन झालं. आता बघा पहिली पिढी म्हणलं तर खाद्यान्नापासून आहे. सर हा, ते आपण धोका फायद्यामध्ये टाकले. त्याला ते धोका म्हणून अगोदर ते सेपरेट टाकायचं राहिले ते असं सांगताना सांगितले की तुम्हाला ते होय. त्याच्यामुळे ते जमीन वापराचा स्पर्धा होण्याचा धोका आहे. तर फायदे आणि इथं धोका असं यायला पाहिजे होतं. खाली तिथे धोका त्या ठिकाणी उडाला असेल तिथे टाकताना असं आहे. तर जमीन वापराचा स्पर्धा होण्याचा त्या ठिकाणी कसं आहे की धोका त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आढळून येतो सगळा पूर्णपणे. तर लक्षात काय ठेवणार की पहिल्या पिढीमध्ये त्या ठिकाणी खाद्यान्न, दुसरी पिढी जी आहे ती अखाद्य पदार्थाची आहे सगळी पूर्णपणे. आता तिसरी पिढी जी आहे तर तिसऱ्या पिढीमध्ये त्या ठिकाणी काय की 3G त्या ठिकाणी आहे म्हणजे थर्ड जनरेशन. तर ते कशापासून त्या ठिकाणी काय केले जाते की algae त्या ठिकाणी तयार केलं जातं. आणि त्याची काय केली जाते की ऑइलची निर्मिती केली जाते आणि ऑइलचं परिवर्तन बायोडिझेल मध्ये त्या ठिकाणी केलं जातं.
तर पहिल्या आणि दुसऱ्या पिढीतील जैव वस्तुमानाच्या तुलनेत किफायतशीर आहे, परंतु त्याच्या सुयोग्य तंत्रज्ञानावरती त्या ठिकाणी संशोधन सुरू आहे त्यासाठी. तर ह्याचं सुद्धा त्या ठिकाणी आपण काल बघितलेलं होतं, तर ते त्या ठिकाणी थोडक्यात आता त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला काल जे बघितलेलं होतं ते. तेव्हा अल्गल हायड्रोकार्बन म्हणून त्या ठिकाणी बघितलं होतं काल पेट्रोपॉन्ट मध्ये त्यासाठी. तर बोट्रिओकोकस ब्रुनी युनिसेल्युलर ग्रीन अल्गेरी आहे, ह्याच्यामध्ये 70% हायड्रोकार्बनचं प्रमाण आहे आणि प्रत्यक्ष हायड्रोकार्बनचं उत्पादन घेण्यास काय की उपयुक्त आहे त्यासाठी. तर हे क्लोरेला पायरेनॉइडोसा तर फ्रेश वॉटर अल्गे आहे. हायड्रोजनेशनच्या प्रक्रियेनं काय केलं जातं की स्टील रिएक्टर मध्ये उच्च तापमानाला म्हणजे 400°C आणि 12,000 PSI प्रेशरला काय केलं जातं की कोबाल्ट मॉलिब्डेटच्या ह्या कॅटलिस्टच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी त्यापासून काय केलं जातं की ऑइल मध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. आणि हे जे ऑइल आहे तर त्याचं प्युरिफिकेशन करून त्या ठिकाणी बायोडिझेल म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं की वापरलं जातं. ह्याच्यामध्ये 12 ते 14% बाय प्रोडक्ट मिळतो, तो म्हणजे कुठला की अमोनियम कार्बोनेट हा त्याच्यामधून त्या ठिकाणी काय मिळतो की 12 ते 14% बाय प्रोडक्ट त्याच्यामध्ये मिळत असतो त्यासाठी. तर हे अल्गल त्या ठिकाणी मास वापरून त्या ठिकाणी काय करता येते की बायोडिझेलची त्या ठिकाणी निर्मिती केली जाते त्यासाठी परिवर्तन. तर ह्या तिसऱ्या पिढीतील हे जैव इंधन आहे त्याच्यामध्ये त्यासाठी. सर बोला. पेट्रो प्लांट पासून आपण 3rd जनरेशनचे जैव इंधन बनवू शकतो, हे स्टेटमेंट आपण बरोबर म्हणू शकतो का? बरोबर म्हणू शकता इथे. फक्त 3rd ना, 1 आणि 2, 1 आणि 2 नाही. 1 आणि 2 नाही असं आहे. कारण 1 आणि 2 मध्ये त्या ठिकाणी काय की अल्गीपासूनच त्या ठिकाणी बनवलं जातं आणि पेट्रो प्लांट मध्ये अल्गी आहेच ऑलरेडी त्याची. काल आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे ते सगळं. तर हे तिसऱ्या पिढीतील जैव इंधन जे आहे ते आपण अल्गीपासून त्या ठिकाणी बनवू शकतो किंवा त्या ठिकाणी पेट्रो प्लांट पासून त्या ठिकाणी सुद्धा बनवू शकतो. आता पेट्रो प्लांट हा शब्द त्या ठिकाणी वापरण्यापेक्षा तिथे स्पेसिफिक शब्द वापरतील, अल्गे हा शब्द वापरतील. कारण पेट्रो प्लांट मध्ये त्या ठिकाणी काही जे पेट्रो प्लांट आहेत तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय की सेकंड जनरेशन मध्ये त्या ठिकाणी काय करू शकतो की आपण इथेनॉलची निर्मिती करू शकतो. काल आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. इथे बघा हे जे आहेत आता बाकीच्या कालच्या जे आपण बघितलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये आपण तर इफुर्बिया सगळ्यात महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात त्या पेट्रो प्लांट मध्ये ते. तर हे इफुर्बिएसी फॅमिलीतील त्या ठिकाणी ह्याच्यामधून जे काय मिळवलं जातं तर त्याला काय म्हटलं जातं की बायोक्रूड असं म्हटलं जातं. तर हे जे बायोक्रूड आहे हे बायोक्रूड कशापासून मिळवलं जातं? एरंडफूल, गोवर्धन, छोटी दुधी, त्रिदारी निवडून, नांग्या शेर निवडून, पिवळी दुधी ही काय की ही व्यावहारिक उदाहरणं त्याची त्या ठिकाणी काय झाली की आपल्या यातली झाली त्यासाठी. तर भारतात सुमारे 400 वनस्पतीच्या प्रजातीमध्ये त्या ठिकाणी हायड्रोकार्बन निर्मितीची क्षमता आहे आणि हे पेट्रो वनस्पतीपासून एकरी 40 ते 45 बॅरल दर रुपये हायड्रोकार्बनचं इंधनाचं उत्पादन घेता येते. तर ह्या सगळ्या फॅमिली दिलेल्या आहेत. आपण काल त्याच्या प्लांट पण त्या ठिकाणी बघितलेले होते इतिहासाचे. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी इफुर्बिया जे आहे तर त्या इफुर्बियापासून इलॅन्थिरिस आणि ट्रायरुकॅलिम पासून त्या ठिकाणी ह्या 10 टन जैव वस्तुमानापासून 5.3 बॅरल गॅसोलिन त्या ठिकाणी काय करता येते की आपल्याला प्राप्त करता येतं. यासाठी की कॅटलिस्ट कुठला वापरला जातो तर जिओलाइट त्या ठिकाणी हा कॅटलिस्ट त्या ठिकाणी वापरला जातो त्यासाठी. त्यानंतर आक म्हणून त्या ठिकाणी आहे, संस्कृत शब्द आक आहे, मराठीत त्याला आपण रुई, रुईटी, मदार ह्या नावानं त्या ठिकाणी ओळखतो. तर ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण 78.3%, 11.2% आणि 10.71% आहे त्यासाठी.
तर इथं कार्बन आणि हायड्रोजनचं गुणोत्तर जे आहे ते क्रूड ऑइल, फ्युएल ऑइल, गॅसोलिन सारखं त्या ठिकाणी आहे, इथे असं आहे. तर ह्यापासून बनवतो. आणि आता हे बघा, पेट्रो प्लांट मध्ये ते अल्गल हायड्रोकार्बन पण येतं त्याच्यामुळे आता हे जे झालं आता त्या ठिकाणी आपलं हे आक असेल, त्यानंतर इफुर्बी असेल, इथं जे आहे इथं हे सेकंड जनरेशन मध्ये त्या ठिकाणी सगळं बनवलं जाईल इथे सगळं. कारण हे सगळे कसे आहेत की अखाद्य वनस्पती आहेत सगळ्या पूर्णपणे, आणि सेकंड जनरेशनचा वापर करून त्या ठिकाणी त्यापासून त्या ठिकाणी बनवलं जाऊ शकतं इथे साहित्य. तर तिथं त्या ठिकाणी स्पेसिफिक शब्द असेल तिसऱ्या जनरेशन म्हणलं तर त्या ठिकाणी काय की, किंवा त्या ठिकाणी तिसऱ्या जनरेशन मध्ये त्यांना फसवायचं असेल तर त्या ठिकाणी फसवू शकतात इथे साहित्य. आता चौथ्या पिढीतील जैव इंधन जे आहे तर त्या चौथ्या पिढीतील जैव इंधनाबाबत त्या ठिकाणी मात्र तुमचं त्या ठिकाणी कसं आहे की कन्फ्युजन आहे सगळ्याच इतिहासात. कारण काय, परीक्षेला प्रश्न त्या ठिकाणी काय केलाय की विचारलेला आहे. काय विचारलेला होता परीक्षेला प्रश्न, काय त्याचं उत्तर काय होतं चौथ्या पिढीतील? कार्बन डायऑक्साईड पासून. कार्बन डायऑक्साईड पासून त्या ठिकाणी. तर ऍक्च्युली त्या ठिकाणी ते मुळातच त्या ठिकाणी चुकीचा पर्याय होता इथे असा आहे. तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कसं आहे की आता नीट समजून घेऊया आपण. त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड पासून त्या ठिकाणी बनवलं जातं ते सगळेजण कन्फ्युजिंग मध्ये आहेत त्याच्या इतिहासात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया. कुठलंही जैव वस्तुमान असू द्या किंवा कचरा असू द्या, तो काय की कुठल्या प्रक्रियेने निर्माण होतो, मूळ प्रक्रिया कुठली आहे त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण. म्हणजे भूतकाळातील ती काय की प्रकाश संश्लेषणाची ती फलनिष्पत्ती आहे बघितली तरी इथेच. पहिल्या तिन्ही पिढ्या जर बघितलं तर ह्या पहिल्या तिन्ही पिढ्यामध्ये त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची निष्पत्ती आहे. कारण पहिला असो, दुसरी असो, तिसऱ्या अलगी सुद्धा असो, ती सुद्धा त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची काय होती की फलनिष्पत्ती आहे ती असायची. त्याचबरोबर हे जैव वस्तुमान किंवा जे काय त्या ठिकाणी आहे ते जैव वस्तुमान त्या ठिकाणी काय की विशिष्ट प्रदेशातच उपलब्ध असतं, आणि त्याच्यामुळे जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावरती अनुयोजन करायला त्याच्या मर्यादा येतात सगळीकडे. आता आपले इथं जे सगळं जैव वस्तुमान आढळतं ते युरोपमध्ये आढळलेलं असं नाहीये, अमेरिकेत आढळलेलं असं नाही, किंवा अमेरिकेत जे आढळतं ते भारतात आढळेल असं नाहीये त्याचं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशनला काय की लिमिटेशन्स आहेत इतिहासात. त्याच्यामुळे त्याचं सगळीकडे अनुयोजन जागतिक पातळीवरती त्या ठिकाणी काय की करू शकत नाही इतिहासात. म्हणजे हे पहिल्या तीन पिढ्याची काय की मर्यादा आहे. जागतिक पातळीवरती मोठ्या स्केलवरती त्याचं काय करता येत नाही की अनुयोजन त्या ठिकाणी करता येत नाही इतिहासात. ही सगळ्यात त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी मर्यादा या तिन्ही पिढ्याची आहे इतिहासात. मग आता हे चौथ्या पिढीमध्ये काय केलं जात आहे की हे चौथ्या पिढीतील जैव इंधन कसं आहे की व्यापक आहे. त्याचबरोबर स्वस्त उपलब्ध असणाऱ्या अक्षय स्त्रोतावरती त्या ठिकाणी अवलंबून आहे. म्हणजे रिन्युएबल सोर्सेसवरती त्या ठिकाणी अवलंबून आहे, किंवा इन ऑब्जेक्टिबल सोर्सेसवरती त्या ठिकाणी ते अवलंबून आहे सगळं पूर्णपणे. व्यापक त्या ठिकाणी कुठेही उपलब्ध होऊ शकते, त्याचबरोबर स्वस्त त्या ठिकाणी मिळू शकते इतिहासाचे. तर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवेळी काय त्या ठिकाणी घडून येतं की पाण्याचं जलप्रकाश विघटन घडून येतं. त्याला त्या ठिकाणी काय की फोटोलिसिस असं म्हणतो. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे त्या ठिकाणी हायड्रोजन वायू त्यातून त्या ठिकाणी मुक्त होतो, बरोबर, या जलप्रकाश विघटन प्रक्रियेतून. तर ह्यातून निर्माण होणारा हायड्रोजन वायू काय करता येईल की इंधन म्हणून वापरता येईल. आणि याशिवाय त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं कमी प्रमाण असलेलं जैव इंधन त्या ठिकाणी तयार करता येईल. कारण मुळातच जर त्या ठिकाणी बायोमास मध्ये जर कार्बन डायऑक्साईड जर कमी असेल तर त्या ठिकाणी त्याच्या प्रोडक्टमध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड काय येणार आहे की कमी येणार आहे. तर हे कार्बन डायऑक्साईडचं कमी प्रमाण असलेलं जैव इंधन काय करता येते की निर्माण करता येतं त्याच्यामध्ये. तर यासाठी कृत्रिम प्रकाश संश्लेषणाचं तंत्रज्ञान वापरलं जाऊ शकेल, आर्टिफिशियल फोटोसिंथेसिस, त्याचबरोबर सोलर बायोफ्युएल टेक्नॉलॉजी म्हणून त्या ठिकाणी वापरलं जाईल त्यासाठी. तर हे दोन्ही त्या ठिकाणी तंत्रज्ञान त्या ठिकाणी काय करता येतात की त्याच्यामध्ये वापरता येतात इतिहासासाठी. तर हे जे आहे तर ह्याला काय म्हटलं जातं की सोलार फ्युएल म्हणून ओळखलं जातं. कशामुळे, काय, प्रकाश संश्लेषणासाठी त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाची काय असते की गरज असते सगळी. त्याचबरोबर कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज असं सुद्धा त्या ठिकाणी त्याला संबोधलं जातं. तर कार्बन सुद्धा त्या ठिकाणी कॅप्चर करता येतो, स्टोअर करता येतो, म्हणून त्याला कार्बन कॅप्चर आणि स्टोरेज असंही त्याला संबोधलं जातं. तर ह्या सोलार फ्युएल टेक्नॉलॉजीचा वापर करून वनस्पतीतील कार्बन साठवून ठेवण्याची क्षमता काय केली जाईल की कमी केली जाईल, जेणेकरून जैव वस्तुमानाची कार्यक्षमता सुधारेल आणि त्यामुळे या इंधनात कार्बनचं प्रमाण कमी असेल, म्हणून त्यांना बायो एनर्जी विथ कार्बन स्टोरेज असं त्या ठिकाणी संबोधलं जातं.
आता स्टोरेजचा अर्थ तुमच्या लक्षात आला का सगळा त्या ठिकाणी, साठवणुकीचा त्या ठिकाणी इतिहास आहे ती. कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज, बायो एनर्जी विथ कार्बन स्टोरेज त्या ठिकाणी म्हटलं जाईल इतिहास आहे ती. तर बघा ह्याच्यामध्ये काय शंका आहे का तुम्हाला? चौथ्या पिढीमध्ये शंका आहे का? बघा कन्फ्युजन क्लिअर झालंय का बघा तुमचं चौथ्या पिढीचं? समजे हायड्रोजन वायूचा पण उपयोग करतोय, तर पण ती कृत्रिम प्रकाश संश्लेषणातून मिळालेलंच हायड्रोजन असं आहे का जनरल हायड्रोजन पण चालतं याच्यामध्ये? आता ते कसं आहे की ते कॅप्चर करायचं तंत्रज्ञान जे आहे हे सोलार बायोफ्युएल टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा त्या ठिकाणी कृत्रिम प्रकाश संश्लेषण, म्हणजे दोन्हीपैकी जे सक्सेस होईल ते. आणखीन हे तंत्रज्ञान बांधल्या अवस्थेत आहेत, आणखीन हे जे प्रयोग चालूच आहेत, आणखीन त्या ठिकाणी काय झालेलं नाही की यशस्वी झालेलं नाही आणखी तंत्रज्ञान. हे तसं कसं आहे की हायपोथेटिकली हे चौथी पिढी मांडलेली आहे सगळी पूर्णपणे. अच्छा, कारण आपण हायड्रोजनचा वापर करतो म्हणजे हो, हायड्रोजनचं त्या ठिकाणी काय की हायड्रोजनचा वापर करतोय. आता पुढे बघणारच आहे आपण हायड्रोजन होईल ते कसं आहे. तर लक्षात आलं तुमच्या आता हे काय आहे ते. आणि कसं आहे की कार्बन डायऑक्साईड जे त्या ठिकाणी साठवून ठेवत असतात वनस्पती त्यांच्या ह्याच्यामध्ये, ते कार्बन स्टोरेज त्या ठिकाणी काय करायचे की कमी करायचं, तो कार्बन त्या ठिकाणी ट्रॅप करायचा. आता ह्याच्यावर त्या ठिकाणी पर्यावरणवादी त्या ठिकाणी काय करतायत की ऑब्जेक्शन घेतात त्या टेक्नॉलॉजीवरती. जर तुम्ही त्या ठिकाणी ह्या निसर्गाच्या चक्रात जर त्या ठिकाणी जर इंटरफिअर करायला लागला तर कार्बन त्या ठिकाणी वाढेल आपल्या ह्याच्यावरचा. जर तुम्ही त्या ठिकाणी असं कृत्रिम प्रकाश संश्लेषण ऊर्जेसाठी त्या ठिकाणी वापरायला लागला आणि कार्बन ट्रॅपिंगची जर क्षमता कमी करायला लागला वनस्पतीची, तर तो निश्चित जर वनस्पतीने नाही जर कार्बन ट्रॅप केला तर तो वातावरणातच वाढणार आहे सगळा पूर्णपणे त्यासाठी. तर कार्बन ट्रॅपिंगची त्या ठिकाणी क्षमता त्या ठिकाणी काय होऊ शकते की त्या ठिकाणी हे होऊ शकते ते. तर हेतला तंत्र त्या ठिकाणी आता तुमच्या लक्षात आलं असेल माझ्या मते. आणखीन बघा कोणाला काही शंका आहे का त्याच्यामध्ये, त्या तंत्रामध्ये? नागेश काय शंका? नाही सर. तर याला सोलार फ्युएल असं म्हणून ओळखलं जातंय. त्यानंतर कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज असंही म्हटलं जातं त्याला, आणि बायो एनर्जी विथ कार्बन स्टोरेज असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. यातलं काही जरी आलं तर त्या ठिकाणी आपण ठोकून द्यायचं त्यासाठी. चौथी पिढी यातला कुठलाही शब्द येऊ द्या ते आपण त्या ठिकाणी येस म्हणून त्या ठिकाणी टाकायचं त्याला. तर आता दुसरे एक चर्चेत असलेलं तंत्रज्ञान म्हणजे त्या ठिकाणी हायड्रोजन फ्युएल सेल त्या ठिकाणी आहे इतिहास आहे, बरोबर. आता मला सांगा बरं, त्या हायड्रोजनचा कसा वापर करता येईल आपल्याला? हायड्रोजन फ्युएल सेलमध्ये पाण्यातील हायड्रोजन वेगळा केला जातो आणि त्याचा वापर फ्युएल म्हणून केला जातो. काय केला जातो? हायड्रोजन, पाण्यातील हायड्रोजन वेगळा केला जातो आणि हायड्रोजन ज्वलनशील असल्यामुळे त्याचा वापर ॲज अ फ्युएल म्हणून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये केला जातो. म्हणजे ते इलेक्ट्रोलिसिस त्या ठिकाणी ह्या प्रक्रियेने हायड्रोजन वेगळा केला जातो त्यासाठी, बरोबर आहे. ठीक आहे, आणखीन काय सांगता येईल? सर फ्युजन प्रोसेस मध्ये पण त्याचा उपयोग म्हणजे रिसर्च चालू आहे अजून, जसं हायड्रोजन बॉम्ब आहे तसं. होय, आता त्या ठिकाणी कालचीच त्या ठिकाणी घडामोड जर सांगायची झाली तर कोरियानं त्या ठिकाणी कृत्रिम सूर्य बनवलाय आणि त्यांनी त्या ठिकाणी 20 सेकंदापर्यंत सूर्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक तापमान त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा दावा केलाय त्यासाठी, कृत्रिम सूर्य निर्माण करून. तर ते हायड्रोजन फ्युजन टेक्नॉलॉजीच्या आधारे त्या ठिकाणी ते आहे सगळं पूर्णपणे त्यासाठी. आणखीन काय सांगता येईल हे? अजून एक त्या ठिकाणी घडामोड त्या ठिकाणी सांगता येईल तुम्हाला? सर हॅलो. हा बोला सर, कोरियाने केलाय की चायनाने केलाय? कोरियाने केलाय. चायनाने ओके. नाही केलाय, कोरियाने केलाय. मी तर बातमी काल कोरियाची बघितली. ओके, कारण मी मागच्या आठवड्यात बघितलेलं ना, ते त्यांनी त्यांच्या ॲटॉमिक प्लांट मध्ये सूर्याचं टेम्परेचर त्यांनी हे केलेलं. नाही, तर त्या ठिकाणी कसं आहे की कोरियाने केलाय ते 20 सेकंदापर्यंत ती अवस्था त्या ठिकाणी सूर्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं 20 सेकंदापर्यंत ती अवस्था त्या ठिकाणी काय केली त्यांनी मेंटेन केलेली आहे कोरियाने. असं आहे. तर हा जो हायड्रोजन जो आहे, हायड्रोजन बाबत काय सांगता येतं तुम्हाला
तर हायड्रोजन पृथ्वीवर नैसर्गिकरित्या वायू स्वरूपात आढळत नाही. तर तो कशाच्या स्वरूपात आढळून येतो, तर संयुगाच्या स्वरूपात त्या ठिकाणी आढळून येतो. आता उदाहरण जर सांगायचं झालं तर पाणी असेल, हायड्रोकार्बन असेल, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांची लगेच संयोग होतो आणि त्या ठिकाणी पाणी तयार होतं. हायड्रोकार्बनच्या स्वरूपात आढळतो. हायड्रोकार्बन मध्ये काय, गॅसोलिन, नैसर्गिक वायू, मिथेनॉल, प्रोपेन. तर हे जे त्या ठिकाणी हायड्रोकार्बन आहेत, तर ह्या संयुगापासून त्या ठिकाणी उष्णतेद्वारे हायड्रोजन वेगळा केला जातो. त्याला काय म्हणायचं, रिफॉर्मिंग असं समजलं जातं. त्यानंतर काही आल्गी बॅक्टेरिया त्या ठिकाणी काय करतात की हायड्रोजन त्या ठिकाणी निर्माण करतात त्यासाठी. तर ह्या हायड्रोजन मध्ये त्या ठिकाणी काय की उच्च ऊर्जा असते. त्याचबरोबर इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसनं म्हणजे पाण्यापासून हायड्रोजन वेगळा केला जातो. पाण्यामध्ये विद्युत प्रवाह सोडून त्या ठिकाणी काय केलं जातं की हायड्रोजन वेगळा त्या ठिकाणी करता येतो. त्याला इलेक्ट्रोलिसिस म्हणतात त्याच्यासाठी. तर हायड्रोजन मध्ये त्या ठिकाणी उच्च ऊर्जा असते आणि शुद्ध हायड्रोजनचं ज्वलन करणारं इंजिन कोणतंही त्या ठिकाणी काय करत नाही की प्रदूषण करत नाही. तर इसवी सन 1970 पासूनच त्या ठिकाणी उपग्रहाचं प्रक्षेपण करताना त्या ठिकाणी नासानं त्या ठिकाणी हायड्रोजन फ्युएलचा वापर करायला सुरुवात केला. लिक्विड हायड्रोजनचा त्या ठिकाणी काय की वापर त्यांनी त्या ठिकाणी 1970 पासून त्या ठिकाणी सुरू केलेला आहे, तसा जर विचार केला तरी. तर कुठलं प्रदूषण त्या ठिकाणी होत नाही ते. तर हे हायड्रोजन फ्युएल सेल कशाला म्हटलं जातं, तर हायड्रोजन फ्युएल सेल म्हणजे काय, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग करून विद्युत, उष्णता आणि पाण्याची काय केली जाते की निर्मिती केली जाते. तर त्याला काय म्हटलं जातं की हायड्रोजन फ्युएल सेल असं म्हटलं जातं. तर HFC ची तुलना त्या ठिकाणी कशाबरोबर केली जाते की आपल्या बॅटरी बरोबर केली जाते. तर बॅटरी सुद्धा त्या ठिकाणी काय करते की रासायनिक ऊर्जेचं परिवर्तन विद्युत ऊर्जेमध्ये करते. तर हायड्रोजन फ्युएल मध्ये सुद्धा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होतो, म्हणजे काय झाली की रासायनिक ऊर्जा झाली. त्याचं परिवर्तन कशामध्ये होतं, विद्युत ऊर्जा, उष्णता याच्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकते त्यासाठी. तर ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर हे जी बॅटरी जी आहे, तर बॅटरी त्या ठिकाणी काही कालावधीनंतर डिस्चार्ज होते ती असायची. परत तिला काय करावं लागतं की चार्ज करावं लागतं आणि जसं डिस्चार्ज व्हायला जाईल तसं त्या ठिकाणी त्याच्यावरचा चार्ज कमी 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 व्हायला सुरुवात होते. त्यासाठी प्रभार त्या ठिकाणी नाहीसा व्हायला सुरुवात होतं. तसं HFCचं नाही. जोपर्यंत त्या ठिकाणी HFC ला हायड्रोजनचा पुरवठा होत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी ते विद्युत निर्मिती करत राहते. त्याचा प्रभार नाहीसा होत नाही. त्या ठिकाणी कंटिन्युअसली सातत्यानं एकाच प्रभाराची त्या ठिकाणी विद्युत देण्याचं काम काय करते की हे हायड्रोजन फ्युएल सेल करत असतं, HFC करत असतं सगळं ते. तर HFC जे आहेत त्या शुद्ध हायड्रोजनवर कार्यरत असतात. काही HFC मध्ये इंधन म्हणून मिथेनॉलचा वापर करतात. तर डायरेक्ट मिथेनॉल वापरून त्या ठिकाणी तिथे रिफॉर्मिंगची प्रक्रिया करून त्या ठिकाणी HFC त्या ठिकाणी रन केल्या जातात तिथं, असं आहे. तर इमारतींना विद्युत उष्णता पुरवठा करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. वाहतूक साधनामध्ये इंधन म्हणून त्या ठिकाणी त्याचा काय करता येतो की उपयोग करता येतो त्यासाठी. तर ही BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असेल, IIT दिल्ली असेल, महिंद्रा असेल, यांनी दुचाकी, 3 चाकी आणि मिनी बससाठी HFC वर चालणारे इंजिन काय केलेलं आहे की निर्माण केलेलं आहे. आता हायड्रोजन रिफ्युलिंग स्टेशन भारतात 2 ठिकाणी आहेत. एक म्हणजे त्या ठिकाणी इंडियन ऑइल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर फरीदाबादला एक आहे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जी टेक्नॉलॉजी गुरुग्राम इथे एक त्या ठिकाणी आहे. असं 2 ठिकाणी त्या ठिकाणी हायड्रोजन रिफ्युलिंग स्टेशन त्या ठिकाणी काय केलेली की उभारण्यात आलेली त्यासाठी. आणि याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, हायड्रोजन एनर्जी त्या ठिकाणी असं म्हणतो त्यासाठी. लक्षात आलं हे? बघा काय शंका आहे का ह्याच्यामध्ये? काही शंका नाही ना? तर आता पुढे जायचं आपल्याला, राष्ट्रीय जैव इंधन धोरण त्या ठिकाणी बघायला जायचंय. त्यासाठी कधी जाहीर झालं राष्ट्रीय जैव इंधन धोरण? तर हे 2009 ला जाहीर झालं, पण 2018 मध्ये अप्रूव्ह झालं. हा, म्हणजे सुरुवात जे आहे ते सुरुवातीला त्या ठिकाणी 2009 ला त्या ठिकाणी जाहीर झालं. 2018 मध्ये त्याच्यामध्ये काय करण्यात आले की सुधारणा करण्यात आल्या. तर हे राष्ट्रीय जैव इंधन धोरणाचं त्या ठिकाणी जे आहे तर 2009 आणि 2018 ला परत त्या ठिकाणी काय केले की त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. तर त्याचं त्या ठिकाणी काय की
वर्गीकरण करण्यात आलं. सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे ह्या राष्ट्रीय जैव इंधन धोरणानं त्याचं त्या ठिकाणी काय केलं की वर्गीकरण करण्यात आलं. तर ते वर्गीकरण करून त्या ठिकाणी काय सांगितलं की 3 प्रकार त्यांनी केले. एक म्हणजे मूलभूत जैव इंधन म्हणजे बेसिक बायोफ्युएल. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जनरेशन झालं इथेनॉल आणि बायोडिझेल म्हटलं. त्यानंतर सुधारित जैव इंधन त्याच्यामध्ये सेकंड जनरेशन इथेनॉल, नागरी घनकचरा ते ड्रॉप इन फ्युएल. ड्रॉप इन फ्युएल म्हणजे काय, कोण सांगेल बरं ड्रॉप इन फ्युएल? ड्रॉप इन फ्युएल म्हणजे काय, कोण सांगेल? अरे अभ्यास कमी पडतोय तुमचं, जर का अभ्यास वाढवायला पाहिजे, तुम्ही वाचन पाहिजे आपलं, तुम्ही राज्यसेवा देणार आहे. उद्या प्रश्न आला ड्रॉप इन फ्युएल म्हणजे काय, कशाला म्हणायचं? नागेश नाही सर. तर पहिल्यांदाच ऐकलंय काय? होय. सर हा सांगा बरं. एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी थोडासा लेमन भाषेत सांगतो. जर आपल्याकडे इंजिन असेल तर त्या इंजिन मध्ये असं आपण सांगा फ्युएल जरा. वापरू शकतो की ज्यासाठी इंजिनला अपडेट करायची गरज नाही, म्हणजे ड्रॉप इन. हा बरोबर आहे. म्हणजे हा, पेट्रोल इंजिन असेल तर त्याच्यामध्ये मी हे इंधन वापरू शकतो. बरोबर आहे. तर त्याला ते बरोबर आहे, ते त्याला ड्रॉप इन त्या ठिकाणी फ्युएल असं म्हणायचं. म्हणजे ते इंधन वापरत असताना त्या ठिकाणी काय की आहे ह्या इंजिन मध्ये कुठल्याही त्या ठिकाणी सुधारणा न करता त्या फ्युएलचा काय करू शकतो की आपण वापर करू शकतो. म्हणजे हे एक त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर ही जी इंधन आहेत दुसरे एक त्या ठिकाणी त्याचे कॅरेक्टरिस्टिक सांगता येते. तुम्ही टेक्निकली सांगितलंच ते, पण आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काय सांगता येते की ही जी काय रिन्युएबल फ्युएल्स आहेत किंवा त्या ठिकाणी अक्षय इंधन जे आहे, तर ती पारंपरिक इंधनाबरोबर त्या ठिकाणी काय केली जाऊ शकतात की ब्लेंड केली जाऊ शकतात. तर त्याला काय म्हटलं जातं की ड्रॉप इन फ्युएल असं म्हटलं जातं. मग आता हे जे इथेनॉल आहे ते इथेनॉल पेट्रोल बरोबर काय केलं जाऊ शकतं की ब्लेंड केलं जाऊ शकतं इथे. आणि त्याचा वापर त्या ठिकाणी कुठल्याही टेक्नॉलॉजीत म्हणजे कुठल्याही इंजिनच्या तंत्रज्ञानात बदल न करता त्याचा वापर इंधन म्हणून त्या ठिकाणी करता येतो. पण त्याला आपण काय म्हणायचं, ड्रॉप इन फ्युएल असं म्हणायचं त्यासाठी. तर नागरी घनकचऱ्यापासून ड्रॉप इन फ्युएल पर्यंत त्या ठिकाणी सगळं त्यांनी काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्यानंतर 3G जे आहे, तर 3G मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की बायो सीएनजी सांगितलेलं आहे. म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसची त्या ठिकाणी निर्मिती करायची, त्याच्यामध्ये त्यांनी थर्ड जनरेशन मध्ये सांगितलेलं आहे. आता बघा आपलं 3G कशावर होतं, मूळ 3G कशावर आहे, अलगी शेवाल. शैवाल पासून आहे का नाही. तर राष्ट्रीय जैव इंधन धोरणात मात्र काय सांगितलेलं आहे, 3G कशावर आधारित आहे, कशावर आधारित 3G? बायो सीएनजी वरती त्या ठिकाणी आधारित आहे ते. म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजे जैव कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस जो आहे त्याच्यावर आधारित त्या ठिकाणी 3G आहे. तर हा 3G ला बदल लक्षात ठेवा तुम्ही. राष्ट्रीय जैव इंधन धोरणामध्ये 3G म्हणजे काय आहे की बायो सीएनजी आहे, इतिहास आहे ते. मूलभूत जैव 1G मध्ये त्या ठिकाणी इथेनॉल बायोडिझेल आहे. आता सुधारित ऍडव्हान्स बायोफ्युएल मध्ये काय येते की 2G इथेनॉल येते. आता 1G इथेनॉल जे आहे ते कशानं, खाद्य पदार्थापासून केलेलं आहे. 2G इथेनॉल जे आहे ती अखाद्य पदार्थापासून त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि नागरी घन कचरा, तर त्या नागरी घन कचऱ्यापासून त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. आपण पाठीमागे बघितलेली आहे सगळी इथे. ते ड्रॉप इन फ्युएल पर्यंत त्या ठिकाणी काय की सगळं ते हे केलं जातं त्यासाठी. आणि 3G मध्ये त्या ठिकाणी काय येतंय की बायो सीएनजीचा काय केला जातो की वापर केला जातो त्यासाठी. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्गीकरण करण्यात आलं. त्यानंतर दुसरी गोष्ट, कच्च्या मालाची व्याप्ती वाढवली याच्यामध्ये. सांगा बरं आता कच्चा माल काय काय वापरायला परवानगी आहे, कोण सांगेल? तर याच्यामध्ये तांदूळ वापरायला परवानगी दिली आहे. एक्स्ट्रा तांदूळ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तो वापरायचा परवानगी.
हा, फक्त तांदूळ दिली का वापरायला परवानगी? चला कोण सांगेल आणखीन? तर त्यात अनेक खाद्य गोष्टी आहेत, सिरियल्स पण आहेत आणि काही डाळी पण आहेत, तसं बरीच मोठी लिस्ट आहे त्याच्यात. तर सगळ्यात महत्वाचं जे आहे तर त्यांनी जे दिलेलं आहे त्यांच्या धोरणात जे सांगितलेलं आहे त्या अगोदर आपण मळीपासून अल्कोहोल तयार करत होतो, बरोबर? आता इथं ऊसाच्या रसापासून डायरेक्ट अल्कोहोल तयार करा म्हणतात. तेच आहे शुगर ज्यूस. त्याच्यापासून त्या ठिकाणी डायरेक्ट साखरेच्या ऐवजी इथेनॉल त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं त्याच्यापासून. त्यानंतर शर्करा कंद, त्यानंतर गोड ज्वारी, स्वीट सॉर्गम म्हणून त्या ठिकाणी म्हणतो ते आपण त्याला, मका, रताळे, खराब धान्य त्याच्यामध्ये गहू, खराब झालेला तुटलेलं तांदूळ, सडके बटाटे, म्हणजे जे मानवी उपभोगासाठी योग्य नाही ते त्यासाठी. तर ह्याला त्या ठिकाणी काय केलेले आहेत की परवानगी दिलेली आहे. तर जेव्हा अतिरिक्त उत्पादन होतं आणि शेतमालाचा भाव पडतात तेव्हा अतिरिक्त अन्नधान्य उत्पादन इथेनॉलच्या उत्पादनासाठी राष्ट्रीय जैव इंधन समन्वय समितीच्या मान्यतेने खरेदी करता येईल. तर कालचीच घडामोड आहे, सांगता येईल काल काय झालेलं होतं बातम्या? काय माहिती नाही का तुम्हाला? तर ह्या 2020-21च्या हंगामामध्ये काय की अतिरिक्त उत्पादन होण्याची शक्यता आहे अन्नधान्याची, आणि त्यामुळे हे जे अतिरिक्त अन्नधान्य जे आहे तर ते इथेनॉलच्या उत्पादनासाठी खरेदी करण्याची काय करण्यात आलेली आहे की कालच केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिलेली आहे. राष्ट्रीय जैव इंधन समन्वय समितीनं त्या ठिकाणी मान्यता दिली आणि काल केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला काय केलेली आहे की परवानगी दिलेली आहे. म्हणजे जे काय अतिरिक्त अन्नधान्य उत्पादन होईल ते काय केलं जाईल की खरेदी केलं जाईल यासाठी. तर बायोडिझेलच्या उत्पादनासाठी खाद्य तेल बिया, वापरलेले खाद्यतेल, लहान पिके इत्यादीची पुरवठा साखळीने यंत्रणा उभारणार, ही एक त्या ठिकाणी त्यांचं काय की त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे सगळं त्यासाठी. तर ही काय त्या ठिकाणी काय झाली की प्रमुख त्या ठिकाणी उद्दिष्ट झाली याच्यामधली त्यासाठी. तर आता ह्याचे फायदे काय आहेत ह्या जैव इंधन धोरणाचे, त्या ठिकाणी फायदे काय होतील? तर सगळं काय होईल की आयातीवरचं काय होईल की अवलंबित्व त्या ठिकाणी कमी होईल. आयातीवरचं अवलंबित्व जर कमी झालं तर त्या ठिकाणी काय होऊ शकेल की त्या ठिकाणी म्हणजे जे आपण त्या ठिकाणी खनिज तेल वगैरे आयात करतोय तर त्या खनिज तेलामध्ये जर आपण ब्लेंड करायला लागलो तर त्या ठिकाणी बरंचसं अवलंबित्व कमी होईल, बरंचसं परकीय चलन त्या ठिकाणी वापरू शकेल. त्याचबरोबर हे सगळं काय की स्वच्छ इंधन आहेत सगळी, ही ती स्वच्छ पर्यावरणाचा लाभ त्या ठिकाणी प्रत्येकाला मिळेल, त्याच्यामुळं आरोग्यविषयक लाभ सगळ्यांना मिळतील. त्यानंतर नागरी घनकचरा व्यवस्थापनाची जी समस्या आहे तर ती समस्या त्या ठिकाणी काय होईल की हे कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर त्या ठिकाणी हे जे प्रकल्प असणार आहेत, कच्चा माल सगळ्या ग्रामीण भागात उपलब्ध आहे, त्याच्यामुळे ही ग्रामीण पायाभूत संरचनेमध्ये त्या ठिकाणी काय वाढेल की गुंतवणूक वाढेल याची सगळी पूर्णपणे त्यासाठी. त्याचबरोबर रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होऊ शकते. ह्याच्यामधून रोजगार निर्मिती कशी होऊ शकेल तर ह्या प्लांटमध्ये 2G प्लांटमध्ये जवळजवळ 1200 लोकांना रोजगार मिळतो असं आहे. एक 2G जर प्लांट घातला तर 1200 लोक त्या ठिकाणी तुम्हाला काय होते की काम मिळतं त्याच्यामध्ये त्यासाठी, आणि त्याच्यामुळे अतिरिक्त रोजगार निर्मिती त्या ठिकाणी काय होईल की मिळू शकेल असं त्या ठिकाणी सांगितले. आता ह्या जैव इंधन धोरणाचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे काय की आता ह्याच्यामध्ये 2020ला काय केलंय की सुधारणा केलेल्या होत्या त्यासाठी. तर हे 2020ला त्या ठिकाणी काय की सुधारणा करून त्या ठिकाणी काय केलं तर ते बघू आपण आता. हे तर मी पाठीमागे टेलिग्राम वरती त्या ठिकाणी मी टाकलेलं होतं त्यासाठी. तर पहिलं धोरण जे आहे ते आता आपण 18चं बघितलं, 8 जून 2018ला त्या ठिकाणी हे केलं त्यासाठी. आता या धोरणांतर्गत मानवी सेवनासहयोगी असलेल्या वाया गेलेल्या धान्यापासून इथेनॉल उत्पादनाची परवानगी देण्यात आलेली आहे. गहू किंवा तुकडा तांदळाची त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे त्यासाठी. तर हे जे आता बदललं धोरण त्याच्यानुसार 2030 अखेर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण करण्याचं ध्येय ठेवण्यात आलेले आहे. तर यासाठी काय की इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम आहे हा. तर 20% इथेनॉलचं मिश्रण करायचंय
आता ते 2030 पर्यंत कसं करायचंय, तर 2022 पर्यंत 10% आणि 2030 पर्यंत 20% करणार आहेत. तर डिझेलमध्ये 5% बायोडिझेलचं मिश्रण करण्याचं ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. सध्या किती केलं जातं मिश्रण? 0.5. 0.5. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं इथेच आहे ते. तर ते 5% काय केलंय की ध्येय ठेवलेलं आहे इथेच आहे ते. तर आता हे साध्य जर करायचं असेल तर त्या ठिकाणी साखर उद्योगाची वृद्धी व्हावी तर सरकारने विविध उपाययोजना केल्या आणि त्या संदर्भातलं धोरण जे आहे ते 22 ऑगस्ट 2020 ला जाहीर केलं. म्हणजे पहिलं मूळ धोरण 2009, त्यानंतर त्या ठिकाणी 8 जून त्या ठिकाणी 2018. ऍक्च्युअली ते मे आहे बरं का, 8 जून नाही, 7 मे 2018 आहे ते. जूनला त्या ठिकाणी ते राजपत्रात प्रसिद्ध झाले 8 जूनला. तर जे आता 22 ऑगस्ट 2020 ला जे जाहीर केलेलं आहे, तर हे जे ठळक वैशिष्ट्य काय सांगता येतात आपल्याला, तर इथेनॉलची निर्मिती जी आहे ती सगळी कारखानदारामार्फतच केली जाते. साखर कारखान्याला तिथे डिस्टिलरी आहेत सगळ्या इथे. तर हे जे इथेनॉल आहे तर त्याची खरेदी कोण करतं की तेल विपणन कंपन्या करतात. तर हे जे आहे हे इथेनॉल निर्मितीसाठी, कारखान्याला इथेनॉल निर्मितीसाठी आणि तेल कंपनीने ते खरेदी करावी म्हणून बँकांनी आर्थिक मदत करावी, तर यासाठी त्रिपक्षीय कराराबाबत त्या ठिकाणी उपाययोजना केली. म्हणजे जसं आता साखरेबाबत आहे, तर साखरेबाबत त्या ठिकाणी काय करतात की बँका त्या ठिकाणी कर्ज देतात अगोदर त्या ठिकाणी कारखान्याला. तसंच ह्या इथेनॉल निर्मितीला आणि त्या ठिकाणी काय की तेल कंपनीने ती निर्माण झालेली इथेनॉल खरेदी करावं म्हणून त्रिपक्षीय करार, म्हणजे तेल कंपनी, साखर कारखाना आणि बँक असं त्रिपक्षीय करार होऊन त्या ठिकाणी काय केलं जाईल की इथेनॉल निर्मितीसाठी त्या ठिकाणी तिथं कर्ज दिलं जाईल त्यासाठी. तर इथेनॉल मिश्रित पेट्रोल वितरणाचं लक्ष साधण्यासाठी, म्हणजे ब्लेंडिंगचं जर लक्ष साधायचं असेल, तर ह्या इथेनॉल उत्पादनाची क्षमता वृद्धीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यासाठी सरकारनं 18,600 कोटीचं कर्ज उपलब्ध करून दिलं त्यासाठी. तर हे सगळं कर्ज कोणाला की साखर कारखान्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे सगळे त्यासाठी. तर आता सध्या 362 इथेनॉल निर्मिती प्रकल्पांना बँकाच्या माध्यमातून 600 कोटी उपलब्ध करून दिले गेले आणि 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी 4045 कोटी रुपयाचा निधी पुरवण्यात काय करणार आहे की येणार आहे इथं. आणि सरकारने इथे इथेनॉल निर्माण करणाऱ्या 64 प्रकल्पाचे प्रस्ताव काय केलेत की अजून मंजूर केलेली आहेत त्यासाठी. तर आपल्याला परिचय दृष्टिकोनातून यातलं महत्वाचं कुठलं, तर येणाऱ्या 2 वर्षात देशाच्या इथेनॉल निर्मिती क्षमतेत किती वाढ होईल, तर 165 कोटी त्या ठिकाणी वाढ होईल त्यासाठी. तर देशाची इथेनॉल निर्मिती क्षमता प्रतिवर्षी 426 कोटी लिटर आहे सध्या जर बघितलं तर असं आहे. तर ती वाढून त्या ठिकाणी काय होईल की 590 कोटी लिटर पर्यंत त्या ठिकाणी वाढेल. 2022 पर्यंत त्या ठिकाणी किती होईल, किती 590 कोटी पर्यंत त्या ठिकाणी वाढ होईल या धोरणामुळे. तर ह्याचा फायदा कारखान्याला होऊ शकतो आणि अप्रत्यक्ष फायदा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो. तर साखर कारखान्याने त्या ठिकाणी काय की 85% त्या ठिकाणी उत्पादन सुरू करावं असं त्या ठिकाणी गाईडलाईन आहे सरकारच्या सगळ्या पूर्णपणे त्यासाठी. तर ह्यासाठी ह्याला चालना मिळावी म्हणून त्यासाठी काय केलेलं आहे की इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल अंतर्गत त्या ठिकाणी काय केलं गेलं की त्याला दर वाढवला आणि त्याला मान्यता दिलेली आहे. तर 1 डिसेंबर 2020 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत त्या ठिकाणी दर काय केला बघा इथेनॉल पुरवठ्या कार्यक्रमासाठी. तर सी ग्रेड हेवी मोलॅसिस म्हणजे मळीपासून बनवलेली इथेनॉलची किंमत प्रति 43.75 रुपयावरून 45.69 रुपये प्रति लिटर एवढी केली. आता बी ग्रेड हेवी मोलॅसिस मळीपासून बनवलेली इथेनॉलची किंमत प्रति 54.27 वरून 57.61 रुपये केली. आता ऊसाचा रस, साखरेची वाफ यापासून बनवलेली इथेनॉलची किंमत प्रति 59.48 रुपयावरून 62 पॉईंट, म्हणजे हे जे 2G टेक्नॉलॉजी वापरून जे ते ठिकाणी केले त्याचं 62.65 रुपये दर त्या ठिकाणी केला प्रति लिटरला आहे असा आहे. म्हणजे हे दर वाढवला त्या ठिकाणी हमी त्या ठिकाणी सरकारने दिली. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होऊ शकेल की आपल्या देशाचं परकीय चलन सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाचले आहे पेट्रोलमध्ये ब्लेंडिंग केल्यामुळे त्यासाठी. आता याचा जर फायदा जर म्हटलं तर त्या ठिकाणी काय की साखरेच्या सातत्यानं त्या ठिकाणी किमती कमी होत आहेत तर साखर कारखाने काय येतात की अडचणीत येत आहेत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय की ऊसाला त्या ठिकाणी भाव देऊ शकत नाही. या फारपीची थकबाकी त्या ठिकाणी काय केलेली की साखर कारखान्याची वाढत चाललेली आहे. तर ही ऊस उत्पादकाची थकबाकी भरून काढण्यासाठी हे इथेनॉलची जर निर्मिती त्यांनी केली तर त्याचा फायदा कारखानदार आणि शेतकरी दोघांनाही त्या ठिकाणी होईल त्यासाठी.
तर याच्यामध्ये त्या ठिकाणी काय करेल की सरकारचा जे इथेनॉल ब्लेंडेड प्रोग्राम जो आहे, पेट्रोल कार्यक्रम जे राबवत आहे, तर ते तेल कंपन्या काय करतील की 10% इथेनॉल मिश्रित पेट्रोलची काय करतील की विक्री करतील, इतकेच आहे. तर पर्यायी इंधनाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम 1 एप्रिल 2019 पासून अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटे आणि केंद्रशासित प्रदेश वगळता देशभर विस्तारित केलाय. म्हणजे सध्या किती टक्के त्या ठिकाणी आहे इथेनॉल आपल्या पेट्रोलमध्ये? 10% त्या ठिकाणी काय की इथेनॉलचा त्या ठिकाणी काय केला जातोय, वापर केला जातोय. आणि ह्याच्या आधारे कृषी क्षेत्राला सुद्धा त्या ठिकाणी काय केली जाते की चालना दिली जाते त्यासाठी. तर ह्यात त्या ठिकाणी काय की लक्षात त्या ठिकाणी ठेवण्याच्या गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी काय की सध्याची क्षमता किती आहे आपली 426 कोटी, 2022 पर्यंत त्या ठिकाणी किती होईल की 590 कोटी लिटर त्याची काय होईल की क्षमता होईल ती सगळी पूर्णपणे. त्याचबरोबर त्या ठिकाणी काय की किती ब्लेंडिंग कसं करायचं आहे, तर 2030 अखेर 22% ब्लेंडिंग करायचंय, 2022 पर्यंत 10% करायचंय त्यासाठी. आणि बायोडिझेलचं त्या ठिकाणी किती करायचंय, डिझेलमध्ये 5% त्या ठिकाणी ब्लेंडिंग त्या ठिकाणी करायचं आहे त्यासाठी. तर हे झालं की राष्ट्रीय जैव इंधन त्या ठिकाणी धोरण झालं इतिहास आहे ते. इथं काय शंका आहे का बघा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल आणखी. सर 2020 ची पॉलिसी सांगितली, 2018 मध्ये इतर गोष्टी प्रधानमंत्री जीवन योजना अजून ते काहीतरी आहे वाटतं. त्या किती सांगणार आहे पुढं पुढं आता बघणार आहे आपण ते कसं आहे. ह्यात काय आहे का लक्षात घ्या, ती ह्यात नाहीये ती तर वेगळी आहे. यात असं की पॉलिसी 20% इथेनॉल मिश्रण बनते आणि ब्लेंडेड प्रोग्राम जो आहे ब्लेंडेड तो 10% म्हणतो. तर कसं आहे की तेच आता 2020 मध्ये सुधारणा केलेली आहे. इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम जे होतं, तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय की 10% त्या ठिकाणी ध्येय होतं इथे. आता ते बदलून त्या ठिकाणी 2030 अखेर पेट्रोलमध्ये 20% केले ते. आता तेच 2022 पर्यंत काय करायचं की 10% पर्यंत करायचे. 2022 पर्यंत 10% आणि 2030 पर्यंत 20%, डिझेलमध्ये 5% बायोडिझेलचं मिश्रण करायचं. हा बदल आहे तो आताचा. सर डिझेल मध्ये 5% 2022 पर्यंत आहे की 30 पर्यंत आहे? 5% डिझेलमध्ये जे आहे तर ते 2030 पर्यंत आहे, ते 22 पर्यंत नाही. कारण अजून 0.5% त्या ठिकाणी चालू आहे. आणि दुसरी गोष्ट काय की अजून बायोडिझेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात निर्माण होत नाहीये, आयात करावं लागतंय ते असं. त्याच्यामुळे ते प्रमाण काय केले की 5% 2030 पर्यंत करायचं ते असं. तर सरकार जे रेट डिक्लेअर करत आहे इथेनॉलचे, त्याला आपण एमएसपी म्हणायचं का मग? नाही नाही, त्याला एमएसपी नाही म्हणता येत. एमएसपी जी आहे ती याला शेतीमालाला त्या ठिकाणी दिली जाते ती असं आहे. हा, ते सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे की एवढ्या दरानं त्या ठिकाणी विकत घ्यावं तेल कंपनीने. तेल कंपनी सरकारच्याच आहेत सगळ्या. अच्छा, म्हणजे सरकारच्या कंपन्या त्याच्याहून कमी किमतीला पण खरेदी करू शकतात? नाही करणार. सरकारनं आता किंमत आखून दिली ना, त्यापेक्षा कमी किमतीला त्या ठिकाणी होणार नाही खरेदी. कारण तिथं बिडिंग होणार नाही. ज्यावेळेस त्या ठिकाणी असं उत्पादन वाढेल आपल्या देशात इथेनॉलचं मोठ्या प्रमाणावर, त्यावेळेस सरकार काय करेल की हे धोरण त्या ठिकाणी बदलेल आणि बाबा ओपन मार्केटमध्ये ज्याला परवडतंय त्यांनी विकावं. जसं साखरेचं झालंय आता. साखरेचं बघा, अगोदर त्या ठिकाणी दर त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी सांगायचं की एवढा दर असावा. आता सरकार ओपन केलेली आहे साखर, त्याच्यामुळे आता कारखाने रडायला लागलेत. कारण आयात पण होते, स्पर्धा वाढलेली आहे साखरेची, ज्याला परवडतंय त्याने विकावं साखर. तर तसंच इथेनॉलचं सुद्धा तसंच होणार आहे पुढे इथे. काय आहे का शंका ह्याच्यामध्ये? नाही सर. तर आता पुढे जाऊया आपण. तर इथेनॉल निर्मितीच्या पिढ्या एक त्या ठिकाणी आहे, हे तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल, मी टाकलेलं आहे टेलिग्रामवर अगोदर ते. तर हे जे आहे, तर ऊर्जा सुरक्षा साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी जीवाश्म इंधनाच्या आयातीवरचं परावलंबित्व कमी करण्याचं काय करण्यात आलं की उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. तर 2022 पर्यंत खनिज तेलाचा वापर त्या ठिकाणी 10% कमी करायचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि ह्या खनिज तेलाच्या वापराची पातळी 2014च्या पातळीवर न्यायची, सगळे जर विचारात घेतलं तरी इतिहास आहे. यासाठी त्या ठिकाणी काय केलंय की एक 5 त्या ठिकाणी इलेमेंटवरती त्या ठिकाणी भर दिलेला आहे त्यांनी. तर
काय करणे की देशांतर्गत उत्पादनात त्या ठिकाणी काय करणे की वाढ करणे हे तेच आहे ते. त्यानंतर दुसरं जैव इंधन आणि अपारंपरिक ऊर्जेचा त्या ठिकाणी काय की स्वीकार करणे, अडॉप्टिंग बायोफ्युल अँड रिन्युएबल. त्यानंतर ऊर्जा कार्यक्षमता मानक म्हणजे एनर्जी इफिशियन्सी नॉर्म त्या ठिकाणी काय की अंमलबजावणी त्याची करणे. त्यानंतर शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये सुधारणा करणे इतिहास आहे ते. आणि मागणी पर्याय म्हणजे डिमांड सबस्टिट्यूशन, मागणीला त्या ठिकाणी काय करून देणे की पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं. तर ह्या 5 ह्याच्या आधारे त्या ठिकाणी ह्या पंचसूत्रीच्या आधारे त्या ठिकाणी काय की 2022 पर्यंत त्या ठिकाणी खरी तेलाचा वापर 10% त्या ठिकाणी कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. म्हणजे तो 2014च्या पातळीवरती न्यायचा आहे. ह्यातून काय करायचंय की इंधनाच्या आयातीवरचं परावलंबित्व त्या ठिकाणी कमी करायचंय सगळं पूर्णपणे. मग आता या त्या ठिकाणी ह्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी काय केलेलं होतं की 2009 मध्ये राष्ट्रीय जैव इंधन धोरण जाहीर करण्यात आलेलं होतं. 18ला त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि 18चं नवीन धोरण जाहीर केलं आणि त्यातून त्या ठिकाणी इथेनॉल निर्मिती धोरणात देखील जे बदल झाले आणि त्या इथेनॉल निर्मिती धोरणात जे बदल झाले तर त्याला इथेनॉल निर्मिती पिढ्या असं म्हटलं जातं. इतिहास आहे हे आपण इंधनाचं सगळं बघितलं, पण सरकारच्या दृष्टीने इथेनॉल निर्मितीच्या त्यांच्या 2 पिढ्या आहेत, फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन. तर ते आपल्याला आणखीन वेगळं त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. तर पहिल्या पिढीतील इथेनॉल निर्मिती म्हणजे फर्स्ट जनरेशन इथेनॉल प्रोडक्शन जर विचार केला तर किण्वन प्रक्रियेचा वापर करून पहिल्या पिढीत इथेनॉलची काय जात होती की निर्मिती केली जात होती आणि त्यासाठी साखर कारखान्यातील काय वापरली जात होती, मळी, मका, गहू, शर्करा कंद याचा वापर केला जात असायची. तर हे अन्नधान्य पिकाचा वापर केल्यामुळे काय की अन्न सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता होती त्या ठिकाणी तिथं. त्याचबरोबर अन्नधान्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होण्याची काय होती की शक्यता त्या ठिकाणी जास्त होती त्याच्यामध्ये त्यासाठी. तर तो धोका त्या ठिकाणी तिथं काय होत होता की संभवत होता सगळा पूर्णपणे. त्यानंतर सरकारनं 2003 मध्ये काय केलं की इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाचा अवलंब केला आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी पेट्रोलमध्ये 5% मिश्रणास त्या ठिकाणी परवानगी दिली. ऑक्टोबर 2008 मध्ये काय केली की 10% मिश्रणास परवानगी दिली. त्याचबरोबर करंज, मोगली, एरण, पाम तेल किंवा इतर वनस्पतीपासून बायोडिझेल त्या ठिकाणी जे तयार केलं जातं तर त्याला सुद्धा हे पहिल्या पिढीतील त्या ठिकाणी जैव इंधन आपण म्हणतो त्यासाठी. तर हे काय झालं की फर्स्ट जनरेशन इथेनॉल म्हणायचे, फर्स्ट जनरेशन इथेनॉल असं सरकारच्या दृष्टिकोनातून झालं. हे आपण त्या ठिकाणी बाकीचं आता जे आहे ते सायंटिफिकली थेरॉटिकली ते सगळ्या बायोफ्युएलचा त्या ठिकाणी जनरेशन त्या ठिकाणी बघितली, पण कधी आपल्याला चुकून विचारलं जाईल सेकंड जनरेशन फर्स्ट जनरेशन इथेनॉल हा शब्द वापरला तर आपल्या तिथं त्या ठिकाणी कन्फ्युजन नको सगळं पूर्णपणे तेच आहे ते. तर हे फर्स्ट जनरेशन. आता दुसऱ्या पिढीतले जे आहे तर ते दुसऱ्या पिढीमध्ये त्या ठिकाणी काय केलं की इथेनॉलची निर्मिती करताना जैव वस्तुमानाच्या वापरास त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात आलं. मग याच्यामध्ये काय कृषी कचरा, औद्योगिक कचरा, नागरी कचरा इत्यादीचा वापर करून इथेनॉल आणि जैव इंधनाच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे. तर 18चं जे धोरण आहे तर त्या धोरणात रासायनिक उष्मा पद्धती, बायोमास गॅसिफिकेशन, पायरोलिसिस इत्यादी तंत्रज्ञान वापरून इथेनॉल व जैव इंधनाच्या निर्मितीला चालना देण्यात आली. तर त्याला काय म्हणायचं की 2G इथेनॉल असं म्हणायचं, सेकंड जनरेशन त्या ठिकाणी इथेनॉल असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि हे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनीनी 12 ठिकाणी 2G इथेनॉल निर्मिती आणि शुद्धीकरण प्रकल्प त्या ठिकाणी टाकलेले आहेत. तर त्याचाच एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडलेला होता. तर हे बघा कुठं कुठं आहेत. तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं पानिपतला एक टाकलेला आहे, गोरखपूरला एक टाकलेला आहे आणि प्रस्तावित दहेज गुजरातमध्ये आहे. त्यानंतर HPCLचा जो प्रकल्प आहे तो भटिंडा आहे, बदौन आहे, त्यानंतर सुपोल किंवा सहर्ष आहे, पश्चिम गोदावरी आंध्र प्रदेशामध्ये आहे. त्यानंतर BPCLचा प्रकल्प जो आहे तो बारगड, पिना आणि प्रस्तावित महाराष्ट्रात भंडाऱ्याला आहे त्यासाठी. हे सेकंड 2Gचा प्रकल्प आहे. त्यानंतर लुमडीगड रिफायनरी लिमिटेडचा नुमालीगड आसामला आहे त्यासाठी आणि मेंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेडचा प्रकल्प दावणगिरी कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी आहे. तर असे एकूण त्या ठिकाणी किती प्रकल्प आहेत? 12 ठिकाणी त्या ठिकाणी हे 2G इथेनॉल निर्मिती आणि शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचं योजलेलं आहे. हे सगळं कोण करतं? हे सगळे तेल कंपनीज त्या ठिकाणी हे प्रकल्प काय करायला लागलेत की उभारलेत. काही की त्यांनी स्वतः इथेनॉल निर्माण केलं आणि स्वतः वापरलं तर त्यांना त्या ठिकाणी फायदा त्या कंपनीचा काय होऊ शकतो की वाढू शकतो, म्हणून ते स्वतःच त्या ठिकाणी काय करायला लागलेत की प्रोजेक्ट टाकायला गेले सगळीकडे. ते आपल्याला आढळून येते सगळं. तर ह्यासाठी त्या ठिकाणी काय की एक योजना त्या ठिकाणी जाहीर केलेली होती त्या ठिकाणी प्रधानमंत्रीजी
G1 योजना म्हणजे प्रधानमंत्री जैव इंधन वातावरण अनुकूल फसल अवशेष निवारण योजना. हे G1 म्हणजे त्या ठिकाणी काय की जैव इंधन वातावरण अनुकूल फसल अवशेष निवारण योजना त्या ठिकाणी केली. तर हे जे वरचे 12 प्रकल्प जे आहेत तर त्या 12 प्रकल्पांना आर्थिक पुरवठा करण्यासाठी ही योजना त्या ठिकाणी काय केली की 8 मार्च 2019 मध्ये त्या ठिकाणी सुरू केली आणि ह्या 12 प्रकल्पाबरोबर त्या ठिकाणी 10 खाजगी प्रकल्पांना देखील त्या ठिकाणी सहाय्य केलं जाणार आहे. तर हे 12 प्रकल्प 10 एकूण त्या ठिकाणी प्रकल्प किती झाले की 22 प्रकल्प जवळजवळ त्या ठिकाणी काय होतात की आपल्या देशामध्ये निर्माण होत आहेत. तर 18-19 ते 2022-23 पर्यंत ह्या योजनेतून 1959.50 कोटी रुपयाचं सहाय्य करण्यात येणार आहे तिथेच आहे. तर त्यापैकी 12 प्रकल्पांना 1800 कोटी रुपयाचं आणि 10 खाजगी पथदर्शी प्रकल्पांना काय केलं जाणार आहे की 150 कोटीचं सहाय्य केलं जाणार आहे. तर हे प्रधानमंत्री जीवन योजना त्या ठिकाणी ही अशा स्वरूपाची आहे. आता मगाशी योजनेचं कोणी विचारलं होतं, याच योजनेचं विचारलेलं होतं ना. हो सर, याच योजना. हा, लक्षात आली का काय योजना? हो. तर ह्या प्रकल्पांना त्या ठिकाणी काय केलं जातं की अर्थसहाय्य केलं जातं याच्यामधून सगळं पूर्णपणे. तर बघा आता काय शंका आहे का तुमची? शंका काय आहे का बघ?